क्रांतिदिन आहे आणि क्रांतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं आहे, काय भावना व्यक्त करता? खरं तर आजचा दिवस हा निवळ स्मरण करून नाही तर चैतन्य घेण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून ही प्रथा 1942च्या नंतर आजपर्यंत मुंबईतला तमाम गिरणी कामगार ती प्रथा आजपर्यंत चालू ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी तर या गोष्टीला गेल्या 34 वर्षापासून साक्षीदार आहे। तर मला असं वाटते या भूमीवरती आल्यानंतर ती प्रेरणा मिळते, तो चैतन्य मिळतो। अर्थात 34 वर्षामध्ये अनेक चेहरे जे कधी या विचाराने एकत्रित येत नव्हते किंवा कधी त्याचा स्मरण किंवा त्याला प्रेरणा घेण्याचं काम करत नव्हते, आता घटनात्मक पद असल्यामुळे त्यांना यावं लागतोय। ही एक चांगली सुरुवात आहे असं म्हणायला काय हरकत नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे की तरुणांना प्रेरणा देणारा हा ऑगस्ट क्रांती मैदान आहे। अनेक वर्षापासून या मैदानाचा मेमोरियल करू, अनेक वर्षापासून या मैदानाला ऐतिहासिक दर्जा दिला जाईल, परंतु आजही काही दुरावस्था आहे मी सांगायची गरज नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे की ही प्रेरणा घेत असताना सध्याचा जो राजकारण चाललेला आहे त्यातून खऱ्या अर्थाने भारताला जे स्वातंत्र्य मिळून मिळाल्यानंतर आपण स्वतंत्र झाल्यानंतर पण देखील या व्यवस्थेमध्ये आपण सुरक्षित राहणार आहोत की नाही, या व्यवस्थेमध्ये आपला अधिकार आहे की नाही, हा मूलभूत प्रश्न ज्यावेळी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पडतो, मला असं वाटते या पावनभूमीवरती आल्यानंतर ती चैतन्य घेऊन परत जिद्दीने आणि जोमाने लढण्याची ताकद आम्हा सर्वांना मिळते। काल वरुणीमध्ये आपण पाहतोय की आदित्य ठाकरे एकीकडे असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील त्यावेळेला नेमकं काय घडलं, कटाक्ष देखील टाकला। एक तर चांगली गोष्ट आहे की त्यांना एकतरी वळी कोळीवाडा एवढा मोठा आहे हे तरी समजलं आणि मी तर ज्यावेळी ते भेटले त्याने बोललं की साहेब दरवर्षी येत चला, तुम्हाला किमान माहीत तरी पडला असेल। परंतु कालचा जो प्रकार घडवण्याचा प्रयत्न काही लोक जे आज करतायत किंवा काल रात्री करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिद्धेश शिंदे एक अत्यंत हुशार, एक सक्षम आणि एक युवा संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि एकदम सौम्य भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर एक सर्वसामान्य लोकांना आणि युवकांना प्रेरणा देण्याचं काम तो करतो। अशावरती टार्गेट ठेवून हे आरोप करण्यात आलेत असं स्पष्ट मत आमचं। याला कारण असं आहे की आपण मीडिया पण तिकडे उपस्थित होता, आम्ही सर्वजण तिकडे होतो। आता मला असं काय समजलं की बुवा सर्व नेत्यांबरोबर माझंही नाव त्यांनी घेतलेला होता की बुवा हेही आम्ही पाहिले पाठी ओळून घेऊन। आता मी तर तिकडे पाठीच होतो, तो विषय व्यक्ती आणि माझा नाही आहे, पण एवढ्या सर्व पोलिसांच्या समक्ष असताना पण अशातली गुन्हा नोंदवण्याचा किंबहुना FIR आम्ही करू अशी सांगण्याची हिंमत होते। यातूनच हे स्पष्ट होते की हे राजकारण ह्याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। काल दोन्ही नेते आले, दोन्हींनी पोलिसांनी चांगल्या रीतीने दोघांना बंदोबस्त देण्याचं काम केलं आणि अशा उत्सवामध्ये असा गाळबोट लावण्याचा प्रयत्न जर विरोधी पक्षातल्या काही लोक जर करत असतील तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे आणि निवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आणि सूड उगवण्याचा प्रयत्न आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे। तिथे घोषणाबाजी झाली त्यानंतर हा राग काढण्याचा प्रयत्न होतो। 100% आता घोषणाबाजी दोन्ही बाजूनी संघटनेची लोक आहेत, असं काय घोषणा होत नाही का? जसा घोषणा तर होणारच, आता घोषणा काय दिली, कोणी दिली, काय दिली हा नंतरचा भाग आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की आमच्या लोकांची संख्या जेवढी होती आणि संख्या बोलण्याची गरजच नाही कारण तो मतदारसंघच सन्मान्य आदित्यजींचा आहे, तर एकंदरीत वातावरण बघून ज्या पद्धतीने लोक त्यांना भेटत आहे, ज्या पद्धतीने त्यांचा उत्साहाने स्वागत होतो आहे, ज्या पद्धतीने लोक त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे हा केवळवाणी प्रयत्न आहे। कारण काही ठराविक कार्यकर्तेच त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवरती नाराज दिली, कारण त्याच्यातले वरळीतले काही अनेक जे दुसरे महत्त्वाचे नेते त्यांच्या राज्याचे नेते आणि विशेषतः उपमुख्यमंत्री येत असताना पण दिसत नाही। यातून आपल्याला समजेल की काय चाललंय। जवळपास 1 ते 2 मिनिटं आदित्य ठाकरे हे नजर रोखून बघत होते, त्याच्यावरनं फार राजकारण रंगलेलं आहे। ते नेमकं काय त्यांनी तुम्हाला काल पण त्याचं स्पष्टीकरण दिलं की मी ते हे बघत होते काय पाठी काय गडबड तर नाही चालली आहे का, बाकी काय त्याचा हेतू नव्हता आणि ते काय आज बघत नाही, अशा वेळी ते नेहमीच बघत असतात ते आणि विशेष लोकांच्याकडे त्यांचा विशेष लक्ष असतो आणि ABPकडे बघा काय म्हणतात ते उघडा डोळे नीट आणि बघा नीट असं असल्यामुळे तुम्ही ते बघण्याचा जरी प्रयत्न जरी केला असेल तरी देखील काय त्याचा वेगळा अर्थ काढू नका। त्यांची तशी नजर आहे, त्याला आता ती नजर रोखलेली होती, काय झालं होतं का मागे? नाही कसं आहे, पाठी एवढी गर्दी होती तर गर्दी असल्यावर स्वाभाविक आहे ना की बाबा पाठी काय चाललंय, तर मी जसं बघतो तसं प्रत्येकाची बघण्याची वेगवेगळी स्टाईल असते, ते आपल्या स्टाईलनी बघितलं
सर, एक माहिती अशी मिळते की जर ठाकरे बंधूंची युती झाली तर मुंबईमध्ये विशेष करून महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस तुमच्यासोबत लढण्यास तयार नाही, ते थेट माघार घेतील जर ठाकरे बंधू नाही. एकत्र एक आले तर. आपल्याला मी आज स्पष्ट सांगतो, म्हणजे मला माहीत नाही, परंतु ज्यावेळी आम्ही काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांशी भेटतो किंवा करतो, स्थानिक स्तरावरती याचा निर्णय होणार आहे. म्हणजे युती यासाठी होईल की नाही होईल हा संभ्रम मनामध्ये जराही ठेवून चालणार नाही. कारण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मुंबईतला, त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. तसंच काँग्रेस पक्षामध्ये पण हा प्रसंग आहे. आणि म्हणून स्थानिक स्तरावरती आता जसं जर पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पुण्यामध्ये काँग्रेस तयार आहे. तर ज्या ज्या जिल्हा स्तरावरती जे निर्णय होणार आहेत, मला असं वाटतं ते होणार आहेत. मनसे आमच्यामुळे येतोय म्हणून ते आमच्याबरोबर यायला तयार नाही, ही खोटी गोष्ट आहे. त्याला कारण असं आहे की मनसे यायच्या अगोदर पण पासून ते स्वबळाची चर्चा करत होते. आम्ही देखील सांगत होतो की आम्ही ज्यांना ज्यांना घेता येईल त्यांना आम्ही घेऊ. परंतु मला असं वाटते की मुंबईपुरता जरी मर्यादित जर आपण विचार केला तर नक्कीच काँग्रेसचे जे नेते जे खाजगीत आम्ही एकमेकांशी बोलतो की त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना वाव देण्यासाठी आम्हाला आमचं वेगळं अस्तित्व दाखवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगळ्या पद्धतीने लढावं लागेल, असं ते खाजगीत बोलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. भाऊ, मुंबईतले कबूतरखाने बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे. मात्र दादरमधल्या कबूतरखान्यामध्ये धान्य टाकता येत नाही म्हणून एका व्यक्तीनं स्वतःची कार लावली, त्याच्यावरती आणि ते 12 गाड्या अजून येणार असं म्हणतायत. म्हणजे आता बघा काय संशोधनाचा भाग आहे. एक तर हा पेच निर्माणच व्हायला नाही पाहिजे होता, कारण विधान परिषदमध्ये ह्याची घोषणा झाली होती, आपल्याला कदाचित माहिती असेल तर. आणि ह्याच्यात दोन्ही बाजू आहे. पण विधान परिषदमध्ये ज्यावेळी आम्ही सांगत असताना आम्ही सांगत होतो की हे बंद करायच्या अगोदर हे पक्ष्यांची व्यवस्था करा. महानगरपालिकेने परस्पर काहीच व्यवस्था न करता डायरेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आणि ते कोर्टाने निर्णय झाल्यानंतर जर सरकार आणि महानगरपालिकेने या दोन्ही विषय, हत्तीनीच्या बद्दलचा विषय आणि कबुतरांच्या बद्दलचा विषय तातडीने जर दखल घेतली असती तर मला वाटतं ही वेळ आली नसेल. पण त्यांना थोडं जुळवायचं किंवा एकमेकांशी लावून द्यायचं आणि मग आम्ही काहीतरी करतोय हे असं बघायचं. म्हणजे सहपालकमंत्र्यांना पत्र द्यावं लागतो पण निर्णय घेण्याचे अधिकार नाही. मग काय अर्थ याला, असा हा प्रश्न निर्माण होतो. धन्यवाद. सर, एक मिनिट. त्यामध्ये जेव्हा पहिलं आंदोलन झालं होतं कबूतरखान्याजवळ, त्यावेळेस काही महिला चाकू वगैरे घेऊन आल्या होत्या. ठीक आहे, ते दोरी वगैरे कापायला आणल्या होत्या, परंतु त्यावर अजूनही पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. आणि त्यामुळे पोलिसांना दोष देण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की सरकार काय करणार आहे. कारण ज्या अर्थी सरकार एका बाजूला सरकारच बंद केलं, सरकारनेच बंद केलं, महानगरपालिका कोणाच्या आधिपत्याखाली आता, आणि दुसऱ्या बाजूला ते तोडायला आले तर त्यांच्यावरती कारवाई सरकारने करणं अपेक्षित होतं, तेही केलं नाही. आता कालच स्वतः सहपालकमंत्री त्यांनी सांगितलं का बा हे बाहेरची लोक होती, आमचा ट्रस्टचा काही संबंध नाही, समाजाचा काही संबंध नाही. असं असताना पोलीस बघायची भूमिका घेतात त्याला. कारण पोलिसांसमोर प्रश्न पडलेला आहे की कोणावर कारवाई करायची. कारवाई केली तरी देखील आम्हाला जाब विचारला जातो, कारवाई नाही केली तरी देखील विरोधी पक्ष म्हणून जसं आम्ही त्यांना जाब विचारतोय किंवा आपण त्यांना विचारतोय हे विचारतो. हा संभ्रम सरकारने दूर करणं पाहिजे. जसं सरकारने मराठीच्या मुद्द्यावरती कोण जर बोलेल तर कायदा हातात घेणाऱ्या लोकांना आम्हाला न्याय दाखवावा लागेल, तसंच न्याय सर्वसामान्य लोकांना असलं पाहिजे. मग तो मराठी समाजाचा असू द्या, गुजराती असू द्या, जैन असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कोणी असू द्या, पण ते कुठे दिसत नाही, ही दुर्दैवी आहे. भाऊ, पण एखादा राजकीय पक्ष जेव्हा छोटंसं आंदोलन करतो आणि गर्दी होते तेव्हा बेकायदेशीर जमाव जमवल्याचा कलम लावून गुन्हा दाखल केला जातो आणि या प्रकरणामध्ये पोलीस कानाडोळा करतायत का किंवा वरून 100% नाही. पोलिसांना मी जसं म्हटल्याप्रमाणे दोष देण्यापेक्षा हे सरकारच ह्याच्यामध्ये काहीच करू इच्छित नाही. म्हणजे एका बाजूला एका विशेष लोकांना वेगळं न्याय आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या विशेष लोकांना न्याय. मला सांगा, एवढी इंटेलिजन्स नव्हती का हे लोक जमणार आहे? हे काय एक दिवस अगोदरच ठरलं नव्हतं का? कोणाकडे ठरलं? मग कोणी ठरवून हे सर्व केलं? आणि अशाच घटना जर या मुंबईमध्ये चौकामध्ये घडत असतील आणि अशा समाजाकडनं जे अहिंसाच्या मार्गावरती हिंसाचाराच्या विरुद्ध करणारे म्हणतात, अशी जर गोष्ट जर झाली तर मला असं वाटते मुंबईमध्ये वेगळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. जसं आता आपण म्हटल्याप्रमाणे की नवीन संशोधन केलेलं आहे. आता गाड्यांवरती अशा कबुतरांना हे करण्यासाठी जागोजागी जर लागले तर ते कबूतरखानेच बरे होते असं म्हणायची वेळ यायला लागली. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.